हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. आज सकाळी मस्तपैकी कॉफीने दिवसाची सुरुवात केलेली होती. आज म्हटलं चहाची कॉफी पिऊया, त्यामुळे आज सकाळी लवकर दूध तापवलं आणि कॉफी मस्तपैकी एन्जॉय केलेली होती. त्यानंतर मला कार्यक्रमाचे ड्रेस जे आहे तर ते वॉश करायचे होते आणि वॉशिंग मशीन आज मी लावलेलं होतं. म्हणजे बेसिकली मी रोज असं काही मशीन लावत नाही, म्हणजे बाहेरच मी कपडे वॉश करत असते. पण कार्यक्रमाचे ड्रेस जे आहे तर ते त्याचं फॅब्रिक जे आहे तर ते थोडंसं हाय क्वालिटीचं असतं आणि जरी काठाचे ड्रेस असतात, वर्कचे ड्रेस असतात. त्यामुळं आपल्याकडून ते ड्रेस उगाच रगडले जाण्यापेक्षा मी वॉशिंग मशीनमध्ये लिक्विड वॉशमध्ये हे जे ड्रेस आहे तर ते धुत असते. आणि हे महत्त्वाचं काम तर आज माझं झालेलं होतं. नंतर दुपारी जेवण करून मी आराम करत होते, त्यावेळेला माझं पिलग्रिमचं एक पार्सल आलेलं होतं. 1/1 ऑफर जे आहे तर त्यानुसार मी हे प्रोडक्ट मागवलेले होते. हा जो आहे 24 कॅरेट गोल्ड मास्क आणि त्याच्यासोबत मला मॉइश्चरायझर जे आहे तर ते फ्री मिळालेलं होतं. आणि खूप बेस्ट प्रोडक्ट आहे पिलग्रिमचे. एक दिवस मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये ते नक्की शेअर करेन. जर तुम्हाला सुद्धा जर आवडले तर तुम्ही नक्की ते ट्राय करू शकता. म्हणजे इंडियन स्किन लक्षात घेऊन हे पिलग्रिमचे प्रोडक्ट जे आहे तर ते बनवलेले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा मी आराम छानपैकी केला आणि संध्याकाळी मग नेहल म्हणली, आई उद्या दत्त जयंती आहे आणि आपण इथं स्वामी समर्थ मंदिर आहे तर तिथं जाऊया का. मी बघितलेलं नव्हतं. आपला जो विश्रामबागचा पूल आहे तर त्याच्या खाली हे मंदिर आहे, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला. तिथं गेल्यानंतर खूप तिथली सिस्टीम मला आवडली. म्हणजे इथं हा जो छोटासा पाण्याचा हौद आहे तर तिथं पाय धुवून मगच मंदिरामध्ये एंट्री इथं जी आहे तर ती दिली जाते. आणि नेहल जसं सांगत होती तसं मी करत होते, कारण ती बऱ्याच वेळेला इथे येऊन गेलेली आहे, त्यामुळे तिला इथली प्रॉपर जी माहिती आहे ती आहेच इथली. त्यानंतर हे जे मंदिर आहे तर तिथे थोडंसं पूजेचं काम सुरू होतं, त्यामुळे ते म्हणाले की तुम्ही आधी तिथं जो हॉल आहे तर तिथं जाऊन बसा. पण मी बाहेरून याचं शूट घेतलेलं होतं. बघू शकता किती सुंदर तस्वीर आहे स्वामींची. औदुंबराचं झाड आहे. नंतर इथं मी प्रदर्शना सुद्धा मारलेल्या होत्या. आणि हा तिथला हॉल आहे तर तिथं उद्याच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर या मॅडम इथं सांगत होत्या की उद्या कशा पद्धतीनं दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित रूप म्हणजेच दत्त महाराज आहेत. आणि प्रदोष काळामध्ये त्यांची दत्त जयंती साजरी केली जाते, कारण संध्याकाळच्या वेळेला दत्त महाराजांचा जन्म झालेला होता. मार्गशीर्ष पौर्णिमा त्या दिवशी होती आणि त्यानुसार उद्या आता 4 तारीख आहे आणि उद्या दत्त जयंती जवळपास सगळीकडेच खूप धुमधडाक्यामध्ये साजरी केली जाणार आहे. त्यात मला आता उद्या 2 इव्हेंट आहेत, बाहेरगावी आहेत, त्यामुळे उद्या मला काही जाता येणार नाही. त्यामुळे आज आम्ही दोघीजणी मस्तपैकी इथं स्वामींच्या मंदिरामध्ये गेलेलो होतो. मी प्रदक्षिणा सुद्धा मारलेली होती आणि खूप छान पॉझिटिव्ह फील होत होतं. त्याच्यानंतर मग थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून पुन्हा मी गावभागात गेलेलो होतो. नॉवेल्टी सेंटरमध्ये खूप छान सामान मिळतं, म्हणजे जे आम्हाला पाहिजे होतं तर ते इथं आम्ही घेतलेलं होतं. आणि म्हणजे कसं असतं की आपल्याला हव्या त्या गोष्टी त्या वेळेला घेतल्या की मग नंतर हे नाही ते नाही असे काही प्रॉब्लेम येत नाहीत. त्यामुळं जी मनपसंत खरेदी होती तर ती खरेदी केली की एक छान आपल्याला म्हणजे जास्त करून लेडीजना खूप छान वाटत असतं. अशा रीतीने आजचा जो दिवस आहे तर तो निवांतपैकी माझा गेलेला होता. त्यामुळे मला आज असं काही दमल्यासारखं वाटत नव्हतं. यानंतर मस्तपैकी आम्ही भेळ एन्जॉय केली आणि आम्ही घरी आलो. चला तर या सोडवरती आजचा हा छोटासा व्लॉग इथं संपवते. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.